विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MPSC कंबाईन ग्रुप सी ची परीक्षा कधी होणार आहे, याचे ॲडमिट कार्ड कधी होणार आहे आणि उरलेल्या दिवसांमध्ये याची तुम्हाला तयारी कशी करायची आहे जेणेकरून तुमची प्रीची एक्झाम क्वालिफाय झाली पाहिजे. तर त्याआधी फक्त एकच रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा MPSC कंबाईन ग्रुप सीची एक्झामिनेशनची तारीख जी आहे ते 11 जानेवारीला डिसाईड करण्यात आलेली आहे. तर 11 जानेवारीला तुमची एक्झाम होणार आहे. परंतु बघा ही एक्झाम 11 जानेवारीला होणार का नाही ही डिपेंड आहे या ठिकाणी MPSC कंबाईन ग्रुप बीच्या एक्झामिनेशनवर. कारण की बघा MPSC कंबाईन ग्रुप बीची एक्झामिनेशन जी आहे ती 4 जानेवारीला होणार आहे. परंतु त्या ठिकाणी PSIच्या वयवाढीचा मुद्दा जो आहे तो तापलेला आहे. PSIच्या क्वालिफिकेशनमध्ये म्हणजे एलिजिबिलिटीमध्ये त्या ठिकाणी वयाची जी क्रायटेरिया होता तो 2-3 महिने पुढे करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी या ठिकाणी आहे. तर जर ती मागणी मंजूर झाली आणि या ठिकाणी मागणी मंजूर होऊन बघा जर एक्झामिनेशन 4 तारखेपासून पुढे गेली तर असे होऊ शकते की 4 तारखेची एक्झाम जी आहे ती तुमची MPSC कंबाईन ग्रुप बीची ती पुढे जाऊन 11 तारखेला होऊ शकते. आणि 11 तारखेची जी तुमची ग्रुप सीची एक्झाम होती ती त्या ठिकाणी 18 तारखेला पुढे होऊ शकते. तर याची ॲडमिट कार्ड बघा कधी येणार आहे. तर MPSC कंबाईन ग्रुप सीचे ॲडमिट कार्ड तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा परीक्षेच्या 7 दिवसाआधी तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड बघायला मिळणार आहे. तर याची परीक्षा आहे 11 तारखेला. जर 11 तारखेला परीक्षा झाली तर तुम्हाला या ठिकाणी बघा 4 तारखेला म्हणजेच आता 2 दिवसाने याचे ॲडमिट कार्ड तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कळून येईल की तुमची परीक्षा कुठे राहणार आहे, तुमचे सेंटर वगैरे काय आहे. तर बघा आता उरलेल्या दिवसात करायचे काय, तर सर्वांसाठी बघा अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण देणार आहोत. तर तुम्ही कोणतीही तयारी करत असू द्या तर त्यासाठी फक्त आपण 200 रुपयामध्ये सर्व काही PDF जे आहे तुम्हाला देणार आहोत. आणि हे PDF वाचून तुम्ही कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता. मग ती MPSC UPSC कंबाईन ग्रुप सीची असू द्या, तलाठी असू द्या, GMC मनपा कोणतीही भरती असू द्या. हा कोर्स वाचल्यानंतर तुम्हाला तुमचं GK या ठिकाणी संपूर्ण कवर होणार आहे. बघा सामान्य ज्ञानचे सर्व PDF या ठिकाणी मिळणार आहे. GKचे 1000 प्रश्नाचा संच तुम्हाला मिळणार आहे. हा जर संच तुम्ही पूर्णपणे वाचला, यावर रिव्हिजन केल्या तर तुम्हाला GKचं कोणतंही या ठिकाणी प्रश्न तुमचे सुटणार नाही. मग आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास सर्व काही PDF तुम्हाला 200 रुपयामध्ये मिळणार आहे. यामध्ये मराठी देखील मिळणार आहे. मराठीनंतर इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि कम्प्युटर नॉलेज सर्व मिळणार आहे फक्त 200 रुपयामध्ये. तर यासाठी तुम्हाला 9284307184 या नंबरवर मेसेज करायचा आहे आणि त्या ठिकाणी सेम नंबरवर पेमेंट करून 200 रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे. सर्व PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. हे PDF सर्व एक्झामसाठी तुम्हाला कामी येणार आहे. आणि बघा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्यावर मेसेज करू शकता. तर बघा याची जर ऑन टाईम एक्झाम झाली 11 तारखेला तर 4 तारखेपर्यंत तुम्हाला याचे ॲडमिट कार्ड बघायला मिळणार आहे. आणि जर एक्झाम 18 तारखेला गेली तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा 11 तारखेला याचे ॲडमिट कार्ड बघायला मिळू शकते. तर बघा कंबाईन ग्रुप सी म्हणजे तर महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षेमध्ये कोणकोणत्या जागा होत्या. उद्योग निरीक्षकच्या 9 जागा होत्या, तांत्रिक सहाय्यकच्या 4 जागा होत्या, कर सहाय्यकच्या 73 जागा होत्या, लिपिक आणि टंकलेखकच्या 882 सर्वाधिक जागा होत्या. टोटल 938 जागासाठी ही कंबाईन ग्रुप सीची एक्झाम होणार आहे. बघा सुरुवातीला तुमची एक्झाम जी आहे ती 4 जानेवारीला होणार होती. 4 जानेवारीवरून एक हप्ता पुढे गेली, 11 जानेवारीला गेली आणि आता परत बघा ही जी तारीख होती 4 जानेवारीला याच्या जागी आली कंबाईन ग्रुप बीची. तर परत तसेच होऊ शकते 11 तारखेला जी कंबाईन ग्रुप सीची एक्झाम आहे त्याच्या ठिकाणी कंबाईन ग्रुप बीची येऊ शकते आणि परत 18 तारखेला ग्रुप सीची एक्झाम होऊ शकते. तर बघा सर्व काही नोटिफिकेशनमध्ये महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर चला आता ज्यांना ही अपडेट आवडली असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.